करते बघा. त्याला धन लावून येते. सोनी कुठे गेली काय माहिती, पण कुठं बसली काय माहिती जाऊन. का मागच्या रानात बसली जाऊन तिला धन लावायला सांगते आता जाऊन. माझ्या मैत्रिणीला फोन तरी लावते, आता बरेच दिवस झाले ना फोनच नाही केला, डायरेक्ट व्हिडिओ कॉलच करते. हाय हाय. काय करतेस? काय नाही, बसली. तुझं काय चाललंय? काय नाही ग, बसले मी पण. वेळ होता तर म्हणलं हिला कॉल तरी कराव. कशी आहेस? मी छान, तू? छान आहे का? हा. मी पण मस्त. हा का? हा. कुठे गेले तुझे सासरे? सासरे ते आहेत ना तिकडं, घरी आहेत. हो का? बाकी काय मग? काय नाही ग. काय चाललंय तुझं पण? मस्त. हा का? काय चाललंय मग गेली तुझं? काय बरं माहिती आहे ना? सोनी. हो. ओके, इथं बसली. हा सोनू, काय नाही, ठेवते मी, सासूबाई आल्यात माझ्या. ए मी काय म्हणते बघती का? हा, कुठे चालल्या? धन लावायला चालले रानाला. तर तिथं दाराला कुलूप लावले, तिथे चावी ठेवली दारात. हा, तुम्ही चालल्या होय? थांबा हा. ना, मी जाते कुठं तू जाते? शेतामध्ये. ती सासरा जे येईन त्यांना जेवाय बिवा घालतो, नवरा आला जेवाय घाल त्यांना. मी जाते रानात. नाही नाही, तुम्हीच थांबा, मी जाते रानामध्ये. तू जाते लावते रानात? ते धने. हा तू लावणार आहे का? हा धन लावशील ना पण? हा, लावते ना. रानात जाऊन बरं धर लावू दे. लावायचेच आहेत ना फक्त? हा लावायचे. हा, लावते ठीक आहे, ना. जा मग. हा, मी हा. आले ह्यांना जेवाय बिवा घालून मग मी हा येते हा, मागणं. तुम्ही नंतर येता ना मग? हा येते की मागणं मी. हा हा, या मग. त्यांना घेऊन येते. हा हा, नवरा चालेल. आला ते त्यांना बी जेवाय घालते दोघाला, मग येते माघारी. हा हा, जमल. जाते ठेवू का? मग मी. ती जाऊ हा. का मग? हा, जा. जा मग. शेतामध्ये जाऊन बसते तरी निवांत. इथं तर नुसतं सासूबाईची कटकट आहे सुरू. आले आता मी शेतात निवांत येऊन बसते आता थोडा वेळ. हा, धनेन बिनेन मी नाही लावायला मोकळी बसते. मरणाचं ऊन आहे एक तर. मला जमत आहे होय धनेन बिनेन लावायला. पाठविले काम करायला मला. बसते आपला मोबाईल पाहत. बोला काय वांगा लोखंड पत्रा प्लास्टिक. ओ इकडे या की. काय घेतो भंगार होता आमच्याकडे, बादल्यांनी लय झालं या. घेता का? घेता ना. कसं किलो आहे? काय प्लास्टिक 15 रुपये किलो आहे. प्लास्टिक 15 रुपये किलो आहे. हो. आणि ती असं स्टील वगैरे पत्रा भंगार स्टील 30 रुपये, पत्रा 20 रुपये, लोखंड 30 रुपये. सगळ्यांचे वेगळे वेगळे लोखंड 30 रुपये फक्त. हा. अहो, आमच्याकडे 50 रुपयाने येतो दुसरा बाबा. आता भाव कमी झाले ना. ही टप कसे दिले ते किती कोणतं घ्यायचं आहे? मोठे मोठे टप आहेत चांगले आहो तुमच्याकडं. मग कोणतं कढया घ्यायचं पण तुम्हाला? आहेत. कढाया पण आहे, भांडे पण आहे. भांडे पण आहेत का तुमच्याकडं? हो. हो, चांगलीच आहेत की. कढई कितीला देता? 160 रुपयाची कढई. काय जुनी मोळत बीळ पण घेता आपण राहिली. बादल्या पण चांगल्या आहेत की अहो. ती बादल्या बादली पण नाही बादली आहे. सारखीच आहे, फक्त ती लाल आणि ही काळी आहे. मग तेच ना, कंपनी वेगळी वेगळी राहत ना, ती त्यामुळे घ्या की हे द्या मला. चालेल ना, करून घेऊ. अजून तुमचं काय भरण ते आहे का नाही. प्लास्टिकचं काय म्हणताय? प्लास्टिक 15 रुपये किलो. आता हे 50 रुपयाला बादली. मग तुम्हाला काय वरती पैसे लागल. वर अजून पैसे द्यायला लागतील मी. मग आता जे वजन करावं अजून लय लागेल भंगार आहे ना. तसं माझ्याकडे. अजून लोखंड पण आहे, ते बेलावर पण विकायचं आहे मला. चालेल ना, घेऊन टाकू. कमी जास्त घेतात करून ना? काय राहील ते. हा बरं ठीक आहे, घ्या मग. ही बादली द्या मला, ही एक द्या बादली, ही खालची एक बादली द्या. बरं, पाहून घ्या, दाखवतो तुम्हाला. आणखी मला दुसरं काय आहे तुमच्याकडे बघू द्या. चाळणी पण आहे अहो. चाळणं आहे, चाळण कितीला येईल? भांडे ते 130 ला आहे चाळण. काय सांगत आहे? कोणते एक लहान आणि एक मोठे घ्यायचे. राम राम भाऊ. काय म्हणता? काय चाललं बंगाल दादा? बस काही नाही होत. काय आणलं? काय भांडे भिंडे टापे घामिले. काय करू राहील लक्ष्मी? काय बादले काय ती घ्यायचे बादल्या होते ते द्यायचं ना, आपलं नवीन घ्यायचं. ही कोणतं? म्हणून. बादल्या म्हणत होते होते आता पाय. ती गिर भाऊ इकडे काय आणलं तिनं? हे का भंगार आहे त्यांच्या. स्टीलचे बादली आणि काय 2 प्लास्टिकच्या वस्तू आहे. लय झालंय की आपल्याकडे. अरे तू पाय झाला काय लय झाला म्हणजे ओरिजिनल देते स्टीलचं चांगलं देते. हे फायबर घेते का? हा? कान तुटला ह्याचा, पाही तर कान तुटला ह्याला राहिले अरे कान तुटला कोण तुटला पण हे निबर किती हे जाईन ना फुटून. हे बाबत काय हे सारं हे ना. नाही होती चांगले उलटे. बघा नवीन बादल्या आहेत चांगले. चांगल्या. काही नवीन पाहून नको घ्या. एक एक शिन तू घरी काल काढशील उद्या. काही नका नको ते डोकं नका लावा तू. घरी कायला काढीन का? मग? काय भंगारवाल्याला घर देतात का? मग नाही ना तू घरी का मग काही करत देशील ना तू. काही नका सांगू जाऊ. काही नको. अबे अबे एक जाट होई. मी बोलल्याशिवाय इथं काही हलणार नाही. का? काही हलणार नाही माझ्याशिवाय. मालकी नाही घराची. तू मालकीन मग इक तू घर राख. हा, मला नका तसलं सांगू. नाही तुला सांगतो गोडीत मला मी. हे घ्यायचंय ना तुम्हाला? काय हे अजून आणून नाही रे भाऊ काय द्यायचं नाही भाऊ. नाही देणार नाही.
हे बादल्या बिदल्या याचे सार राहू दे इथं काय द्यायचं नाही काय नाही. का म्हणून द्यायचं नाही? तुम्ही कोण सांगणार मला द्यायचं म्हणलं द्यायचं. मी कोण सांगणार तुला काय म्हणतो मी तू नवरा आहे काय गडी गडी वाटलं तुला सायलेंट द्यायचं नाही म्हणून. पण हे फुटलंय हे अरे हे नवी आहे बादली ही दिसती का नवी बादली ही फुटतूट नाहीये आता परदेशी आणली फक्त काळी ती. हा सुद्धा ही चांगली लाल बादली कलर अरे- आणायचं कळत नाही अरे तुम्हाला. कलर पैसे काय तुला चाहता यायचं काय याचं तर पाणी द्यायचं त्याचं पाणी द्यायचंय. कोण म्हणतं असं? मला काय? ती आवडती बादली तीच घ्यायची मला. काय तुला आवडती ही बादली. काय ती बादली. हा. आता मी उद्या जर म्हणलो मला तू काळी बादली आवडत मला दुसरी गोरी बायको चालली ती घ्यायची जमा का मग जा. हा आता लागले पार बायको पर्यंत आणि बदलायला. मग तू काही म्हणायला लागली ही काळी ती गोरी रग आहे काय त्याला काय होतं पैसे तुम्ही ते काळायचे आहेत मग. हा मग काय करायचं मी काय असंच म्हणते का मग? हा कलर मला आवडतो म्हणून मी सांगते. तू ये ना डोकं नको लावू येथे काही इकडे राहणार नाही. ए भाऊ तू आपला जाय भाऊ उशीर इकडे होतोय. राहणार नाही ते तेव्हा नाही त्यांना उशीर होतोय. नाही तुम्ही- राहणार. मग काय नाही, करायचंय इकडे राहणार नाही ते काहीच इकडे राहणार नाही. बरं आता तुमचं नाही मनावर आहे भाऊ. नाही रे भाऊ तो पाया पडतो तू जाय दादा ही का दिला ही बाय आमची काही काय बसली कोणाचं बी बरं बरं चालेल. ये ना डोकर पडले भाऊ तिच्या नको नाही हा, लागत मी डोक्यावर पडले तुम्ही. काय मी तर बाहेर चालूच आहे मी काय डोकर तुम्ही पडले का मी धू पडले तुझे मग. काय मी डोक्यावर पडले अरे मग तुला कसं कळत नाही लक्ष्मी चांगली भांडे देऊ राहिली तू भंगारमध्ये तुला पटतं का रे. चांगले नाही ते फार जुने पाने झालेत त्यांना काय चला, मी राहिलंय येऊ का? का? हा दादा तू ये हा परत इकडे येऊ नको दादा एक बाय काही किती बरं का बरं 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 चालेल. हा गेलाय ना थोडं चक्कर बसलंय. हो हो चालेल. मला चक्कर बसले तुम्हाला काय बसलं या? अहो चांगली नवी भांडी घ्यायची होती मला. अरे कायला नवी घेतली हे नवे शेता मर्द तारा म्हणा एक निघली वैदिन आली का घेतली बोलून भांडेवाला आला का घेतला बोलून आमका आला का तमका घेतलं बोलून. गेलो ना बिचारू. हा जाऊ दे गेलं तर कोणी पण नसेल. तेव्हा ते लावलं हात भरून. हा काय आलंय ते तिने बघ त्याची वैदिन आली पटशीस काऊन घे घरामध्ये कामका घेत बसली घेऊ द्या की मग तुमचं काय जातं? एवढे काटे पडले लावले एवढे काटे पडले त्या त्या कोपऱ्यामध्ये असू द्या काय असू द्या एक सारं घेत राह तू इथं. मला लागते हा घरातली लक्ष्मी द्या ना हे लागती अशी कोणती नाव लक्ष्मी सारं काम असतं असं. असू दे माझं हा, नाव. असू द्या असं घर सुद्धा मला इकून देत नाही तर ही इथं पडलं एवढं तिथं पडलं ती डबडं पडलं एवढं मोठं इकून द्या म्हणलं तर कशाचं काय मला इकून सुद्धा देत नाही साधील काय काय करायचंय भांगारा सुंगाराचं नुसतंच. हा तिला लय भंगार सर झालंय काही कामा नावाचं इथं भांगार पडलं तिथं भांगार पडलं काय डोक्यावर घ्यायचंय माहिती तुम्हाला? काय म्हणली हा? डोक्यावर घेऊन फिरायचं एवढं गावभर अरे नुसतं. नाही लक्ष्मी तू म्हणते ते म्हणणं बरोबर आहे मला मग? आता हे जी भक्तात आहे ना हे माझ्या बापाच्या हातचं आहे जो गजाराला याच्यात पेंट होत होतो आम्ही आणि मग आता ही काही कसं काय एवढं चांगलं आहे की नाही ते जुनी आठवण काही पाहिजे का नको काय खरं नाही तुमचं हा? तर. जुनी आठवण पाहिजे का नको हा, काही जुनं जुनं हा? सगळं जुनंच ठेवा नुसतं नवीन काय घेऊच नका तुम्ही घरात. नवीन काय घ्यायचं आता ह्या दोन्ही परत लग्न झाले दोनचे त्याच्या भावचे ते कपड आणि ते सारा अजून त्यांच्याकडे पडले एवढं मोठं रांधून ठेवलं इथं अजून जुनं पानं दारामध्ये अरे. नवीन टाकी आणून बसवा. हा रांधण आहे का हा रांधण तुला किंमत कळणार नाही. आता ते जुनं जे काय आहे का हे जुनं ते सोनं आहे आता हे सारं निघलं हे सारे डबडे डुबडे सारे कतील निघलंय. ही टाकी म्हणलं इकून टाका ते फुटलंय खाली न काय त्याला राहिलंय का खाली काय? अरे फुटलं नाही बाई ते पाणी काढायला धुतलं का मग पाणी काढायला ते तोंड केलंय फुटलेलं नाही ते. फुटलंय ते अरे नाही फुटलं ते त्याला फेवकिक का काय लावलंय त्याला चिटकू चिटकू नुसतं अरे पाणी तिथं फुटलं. क्वाक बसवला होता वर तिकडं वर ठेवलं होतं ना क्वाक बसवला होता पाणी खाली घ्यायला मग आता ते डायरेक्ट वर मोठी टाकी आली ना मग त्याला खाली फेव लावून खाली म्हणलं तर जण ढोरं पाणी पितं म्हणून ठेवलं होतं. चाल जाऊ दे मध्ये तो भांडाच राडा करू इकडे सोनं कुठे गेली सोनं गेले रानात सकाळी माझी 10 वाजता गेली कधी काय आला धन लावायला चालली म्हणली. धन 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 धनेचं काय आहे? आता कोथिंबीर लावाय नको. हा 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 अरे तुला कसं कळत नाही लक्ष्मी का? तिची एवढे एवढे पाय एखाद्या गाळ्यात पाय फसला दिसला काय का काही झालं तर लावायचे हा? कोडीला लावायचे. तू काही नको तिला उद्योग नको सांगू तिच्या जीवासारखे काम सांगायचं आहे तिला मा तीच तेवढं मनाने म्हणली मी जाते सासूबाई तिकडं ती रानात काही म्हणून तिला सांगायचं लेकरू काही जर म्हणलं मला लेकरू जर म्हणलं मला झाडं चढायचं मग आपण त्याला माझं चढ म्हणून पडले बिडत आहे सायने माझा विचार केला पाहिजे नाही म्हणली जाते म्हणून मी तिला म्हणलं मी आले मागणं हा तर माझं गेली पुढं मग काय माहिती कवापासून 2 तास झाले गेली. झाले. काय करते तिलाच माहिती. किती धने होते तरी अर्धा किलो होते. अर्धा किलो हा एवढे काय दिले चाल ती एक दमायला बसलं लेकरू चला आपण जाऊ तिच्याकडे त्याला काय सरकत लावायचं आणि सरकत सरकत तू आई सरकत तू कशी सरकत लावू ते एवढं एवढं जीव आहे त्याचा उन्हात आज काय झालं मग काय करायचं पांघरून घ्यायचं डोक्यावर त्याला काय हा विशेष पांघरून आहे? घ्यायचं ते डोकं त्याला ते तिच्या मला माय म्हणली होती जायचं. तिला गाठ आणि तकलीफ होती तो सकाळी दिली काढून कोणाला? त्या पोरीला सोनूला तीच म्हणली मला जायचं मी जाते सासूबाई तुमच्या पुढं. नको बाबा लेकराला जीव लावा लेकर भेटत नाही बरं चला हा. जाऊ दे मला पण जायचं आहे. हा, जायचं सांग भाऊ भारी उतरलं पण आलाय ना हा हरभरा भारी आले पाणी तिकडे काल दिलं ना हा 5 दिवसात लाईट आले आता हा गो पाताळे पण फुटकायला चांगला बरं का काय खा- काय लय दाट झालंय. हा? काय काय लय दाट झालंय. आ, ते दाट नाही राहत तसं दिसतातच ते गहू दाटच लागतो नाही पातळ राहतला का हे होत ते
काय 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 ठिकाणी पातळ झालं ते पाण्यामुळे अरे उतरू राहिला अजून उतरू राहिला ते काय आहे पाणी करणं लेट बसलं ना हा हा त्यामुळे ना होय तू सुट बाय बाई मी तर म्हणलं धन लावते ही पैसे धरलो मोबाईल घेऊन मोबाईलवर चालू झालं ही धन लावायचं सोडून धन लावितच बसली याला याच्यामुळे म्हणतो वाद नाही तर गुण लागल सासू बसाशी मोबाईल मध्ये बोटं घालीत आणि आता सोनाला तेच नाद लागलाय तुम्ही दोघींनी विचार केलाय काहीतरी कल्याणच झालं आता आहे ना सोनू काय चालू बाई काय नाही आबा मोबाईल बसले बसली हा? मोबाईल बसले काय पहिले काय लपून तुला काय नाही मग काय आता ते काय करत होती काय नाही मोबाईल आहे आणि हे ते धणे आणले होते लावायला आणि मग काय झालं तशीच येतं किती पण ऊन लागत आहे मग बसले तशीच सावलीला काय खरं नाही बाई तुझं तू अगं मी तुला धन लावायला लावलं होतं तू म्हणले मी जाते आधी तुमच्या आधी मी जाते मी माझ्या आले येऊपर्यंत किती कदमले मग लयच ऊन लागायला लागलं मग बसले आणि मग तो जायचं नाही मी तुला जायचं ना घर सोडायचं नाही बाई तो त्या म्हणल्या जा मग धने लावायला मग आले काय रे? काय खोटं बोलती तू स्वतः म्हणली ती मला म्हणली की मी जाते तुम्ही या मागणं तुम्ही नव्हता म्हणला वय मी कशाला म्हणून तुला मी म्हणलेलं तुला मी जाते म्हणून तर तू मला म्हणते की मी जाते पुढं मी तुला तर काय म्हणलो होतो मी का आधी एवढं लेकरू हे त्याला राहण्यात लावू नको त्याला लावता येत नाही काय येत नाही काय लबाड बोलती बघा ना माझ्या समोरासमोर आता काय रे काय तेच म्हणलं जा म्हणून रानात आले मग मी आणि नेमकं तुमच्या दोघी बरोबर मग नेमकं मा डोकं फोडतो तिला विचारलं तिला बोललो ती मला म्हणली तीच म्हणली म्हणजे राहण्यात जायचं अहो ती मला म्हणली मी जाते म्हणून होय हा. ती मला म्हणली सासूबाई तुम्ही या मागणं मी जाते पुढं धन लावते हं. काय होते तेवढं मी लावते मुठभर तवर हां या तुम्ही मागणं आबाला जेवाय घालून या मागणं होय रे हा मग आले मी अरे तू आली पण मग तू म्हणली त्याला मी जात आले हा त्या म्हणलं जाईल धने लावायचे आपल्याला मग म्हणलं जाते मी अरे ते काय भाऊ माझ्या बाया मोर माझा मला अक्कल बंद झाली भाऊ मला काही कामं नव्हतं आणि भावच्या कुठे गेलंय ते गावात गेलेले आहेत ती काय सकाळी गावात गेला अजून आलाच नाही अजून आलंच नाही गावातून बी नाही. जेवाय पण नाही अजून आलं तर जेवायला पण नाही आला का अजून तू जेवण केलं का हा जेवण करून आली होती का जेवण देऊन आली ना. आणि मग तिथं मोबाईल मध्ये बोटा भेटली का नाही लय ऊन लागत होतं मग बसले इथं काय थोडंफार तर एखादी सरी बिरी काही काही लावलं का नाही थोडंफार काही नाही काय नाही लावलं आणि मग यांनी नेवदाला घेऊन आली होती का मग लावीत म्हणले दाखवाय घेऊन आली. सासूबाई मग लावीन सोबत काय सासूबाई सोबत लावशी का हा ते काय ते दाखवी त्यांना लावून कसं लावतात ते म्हणजे लावायचंच माहित नाही पुढे निघाली माझ्या अरे पण ते लेकरला माहित नाही तूच म्हणली ना तिला ती काय म्हणून राहिली डायरेक्ट अहो ती मला म्हणली जाते अरे ती खोटं बोलून राहिली का तो धडधडीत तो तोंड सांगू राहील ना तू का माझ्यावर ढकलते सोनू मी काय ढकललंय म्हणलं तुम्ही म्हणलं होतं ना धणे लावायचे मग म्हणलं मी जाते म्हणून तुला धन लावाय सांगितलं होतं धन लावाय नव्हतं सांगितलं इथे येऊन बसली का मोबाईल मध्ये बोट घालत तू मग किती पण ऊन लागत होतं मग मी किती पण पण नाही आम्ही लावलं. काय माणसं आहेत का नाही का मग उन्हात मला- गेले म्हणून लगेच काळी पडती होईल मग मी काय पडले असते मग काय खरं नाही बाई तुझं मग तू सांग काळी मला पडायची घरी मग? म्हणायचंच नाही ना तसं मी जाते ऊन मी लागत जाते होतं खरंच आबा म्हणून बसले इथं म्हणलं थोडा वेळ बसाव आणि मग करते लावायला धणे अरे सुरू. इथून बरं ऊनच होत असतं सकाळी सकाळी काम उरकत असते पण लय येऊच तर मी किती पण दमले उन्हातच आले हं. मग बसले थोडा वेळ दमायला तर मग काय- तुला आता लगेच कुटी घेऊन देऊ तुम्ही का आले. तुला कुटी घेऊन देऊ कुटी म्हणजे राहत अरे कुठे रीत आली पाहिजे तू अशी नको मग ईद भर लांब नाही राहत लगेच दमली तुला दमली एवढं जागे यायला तुझं पुलिस एवढी बाबुळत आडी बाबुळ आडी पलीकडून आपलं घर आहे त्याच्या घरातून एवढं जागे यायला दमली का हा अरे लोक पै पंढरपूरला जाते लोक जात असते तिला खालच्या रानाचं लावलं ना तर मला वाटतं ही 2 दिवस घरीच यायची नाही हा काय पस्ताव झाला का माया मड्याला काही कामा नामाचा मग माझं एवढंच जीव तरी किती काम करीन अरे हा तो एवढा जीव आम्ही म्हणतो तो मोठा जीव आहे तो एवढासा जीव आहे आमचा मग मोठा जीव आम्हाला पहिल्यासारखं काम करू मार मग बसले होते थोडं वेळ. काय झालं बरं हा, बोलाय बरं नाही बघ म्हणत माझा जीव एवढंसा मी हा? इतकं कसं बोलू म्हणून हा आता बोलायला कसं काय म्हणन आता काय ते म्हणे ना करायला गेलो गणपती झाला मारुती असंच होऊन बसलाय आता बोलायला कोणाला नसते सगळ्यांनाच येतं सगळं येतं ना कुलूप लावून घराला सगळेच बोलतात मला सगळेच बोलते तुला हा हा तुला सगळेजण बोलायला कोण काय येडे लागले का तुला बोलायला आणलं हे मग काही जरा वेळ बसले नाही तर लगेच. आता हे धने ते पडले तू जेवण केलंय का हा जेवले चालते सगळीकडे घराला कुलूप लावली आहे कुठं गेले का सगळे तू जेवली का मी नाही जेवले अजून तू नाही जेवली का अजून मी नव्हते जेवले मला जेवायचं होतं. अगं इकडे आले तू घराला कुलूप लावून हा सारे सारे अरे सारे सारे नाही तू कुठे गेला होता मी दूध टाकायला गेलतो गावात आणि इतका टाइम वाजले किती आता 12 वाजता आले अहो आप्पा एक काम होतं ते आपलं एरीचं प्रकरण टाकलं ना हा हा त्याचं आजची मुदत होती तर ते ना मला बोललं ते म्हणे आजच्या आज करून घ्या म्हणे पाहुणे म्हणलं चालन हा. त्याच्यामुळे टाइम झाला मला यायला का निश्चित किल्ले आणले काही किल्ल्या नाही ना मोबाईल मध्ये ओटीपी येईल तुम्हाला दाखवतो मी काय काय लिहून येईल त्याच्यावर येईल का हा आणि खेळ कागद काय ते तेच आहे ना मग हेच भरायला गेलतो ना मग हे. भाऊ मला तो भरोसाच नाहीये हे तू काही दुधाचं बिल सांगते. आलंय दुधाचं बिल आलंय हा दुधाचं बिल आलं मी अरे दुधाचा बिल नाही 7-12 उतार आहे दुधाचं बिल ते खिशात पडलं तोया हा येईल हे. हा वरदाला वाचता येतं सारा 7-12 काय येईल दिलता काय हा हा यो दिलता 7-12 येईल दिलता का बरं, हा
7-12 आणि 8. हा 7-12-8 आहे का बा कोपऱ्यात 8 आहे इकडे 7-12 आहे. हे दिलं तर गेली ना हा ते येरील दिलं ना आज. बरं तेवढं तर चांगलं काम केलं भाऊ अंगाचं मनानं काहीतरी उद्या करायला काय काहीतरी मनानं उद्योग करते आता तिथून आलो मला भूक किती लागली तुम्ही कुलूप लावून आले डायरेक्ट नाही वावर. नाही अरे आज निघायचंच होतं इथं तो बायकोनं खूप केलं हे बाय काय आज केलं? केलं होतं आणि आले सकाळी लावायला 8 वाजता हा आणि इथं आली ती इथं मी आईला विचारलं कुठे येतं पण ती धनी लावायला गेली. धन लावायला आलती. एकलीच? हा मग तुम्ही यायचं ना नानील पाठत नाही तुम्ही यायचं ती अरे सगळं बाबा लवकर झालं असतं. अरे ती स्वयंपाक करत होती हिला आता ही म्हणे मला स्वयंपाकाचा होणार नाही हा बाजरीची भाकरी करायचं मला ते जमणार नाही. मी हा, लाल तिला नाही बाजरीची जमणार, भाकरी कर हा, म्हणलं बरोबर. बाजरीची भाकरी वांग कर म्हणलं तिला. हा तर ती म्हणे मला बाजरीची भाकरी हातवर नाही जमायची तुझ्या आई हातवर किती भारी करती. हा ते हातावरल्या भाकरीला भारी लागत. हा म्हणून मी तिला म्हणलं तू भाकरी कर ती म्हणे मी भाकरी करते आणि ही जाईन ही आली धन लावायला बसली या. ही धन लावायला आणि काय कर विचार तिला बसली असन ती तिला काय एकलीला काय कळत इथं लावायचे ते धने. बस तू तिच्याकडून बोलला अरे बसली मोबाईल घेऊन तुझ्या आई सारखं येड लागलं तिला मोबाईलचं? फोटो घाली. मग ऊन लागत आम्ही होतं, कामाच्या मग वेळेस बसले. काम करते मोबाईल बघायच्या वेळेस मोबाईल बघ. हा तुझ्या आई कामा टायमाला काम करते रिकाम टायमात मोबाईल पाहत तुझ्या आई विचार तिला काय करत होती. आता ही कामच आहे बसली हिथं आली आणि बसली घर. आबानाच मोबाईल घेऊन द्यायले नानी काय घेऊन द्यायचा आबाना. अरे मग मोबाईल काय मी असं पाय दिलंय का फोन आला गेला यासाठी राहतो का मोबाईल काम सोडून मोबाईल बोट घालायची. मग ते बटनाच द्या ना तिला एवढा मोठा देऊस तर. अरे म्हणलं होईन जाऊ दे मोर द्या. इकडे एवढी शिकले सवरलेली तिला बटनाचा मोबाईल दिला लोक आपल्याला काय हा? म्हणतात सुनाकडे मोठा मोबाईल आणि सुनाकडे बटना. होतं मग आता तिचं आहे ना चला आता आहे ना, चला बरं जेवण द्या बरं मला लय भूक लागली. अरे पण तिला विचार तू मोबाईलचं काय मोबाईलचं काय आहे? तिनं आता ते मोबाईल तेव्हा आहे ना काय करू आपण उद्या परवा इकून टाकून तिला आहे ना छोटा फोन घेऊन देऊ तिच्या वजनापुरता. हा तसंच वाटत मला धन घे संग. हे धन जाय घरी घेऊन तर. आता ते घरी लावायचेत का? अरे घरी नाही लावायचे घरी धनी येत असते का राहता उद्या त्याला लावू घरी काय धन लावतात. घरी लावू चल. घरी चल भूक लागली मला. रानात आता काय घरी लावलं करायचं रानात मोबाईल आहे ना घरी पाहायचा इथं वावरात नाही पाहायचा. थोड्या वेळेस बसले होते लगेच ते आले. काय थोडा वेळ त्या आबाला आळला ते माहितीये का तुला. हा, थोड्या वेळेस बसले होते ऊन चल मग मला आहे ना. लय नाटकी ती इकडे येऊन बसली आणि मला म्हणे धनेला येऊन बसली मोबाईल मध्ये बोट घाली. आणि तुम्ही मलाच बोलता वरण तुम्हाला दिसतं ना तिचंच तुम्ही गुणाचे सोनू सोनू सारखं करता तिला. हा ना पण मला डोकं बसली ती काही कामं ना म्हणजे आणि पाहिलं तिचं नाव आल्यावर काय म्हणतो हा ती तिचीच बाजू घेतो लगेच. हा तुमचा लेख असून तिचीच बाजू घेतो. हा तीच बाजू घ्यायला लागला. काय झालं की लगेच तिलाच हा सोन माझी. हा सुन माई आमकन गेला बायकोला घेऊन. लय अवघड आहे नाहीतरी. पण जाऊ दे मा तो जीव आहेच ना. ही पाय उचलायच्या पडल्या ते तिकडे एक इकडे एक सगळ्याकडे सगळ्या पायपाच पात्र. आता जेवण कोणाला का उचलीन गेला ही लई 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 कामं सांगितले ना तर आपण ना ते म्हण करा तुम्ही मारा मग चाल ते तिकडे एक चक्कर मारून येऊ. त्या रानात जायचे अजून. हा त्या रानात जाऊ तिथं लय हरणं नाही ना लय हरणं ताण देऊ राहिलेत. हा चला. हा चाल मग